मणक्याच्या शस्त्रक्रिया म्हणजे खरंच खूप धोक्याच्या असतात का? मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी आलेला कुठलाही पेशंट माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा येतो, तेव्हा त्याला जेव्हा मी सांगतो मणक्याचं ऑपरेशन करायला लागेल, तेव्हा पहिल्यांदा पेशंट आणि त्याचे नातेवाईक नखशिखांत हादरतात. मणक्याचं ऑपरेशन? मग ते आमच्या गावाकडचे म्हणतात की मणक्याचं ऑपरेशन करून घेऊ नका, तुम्हाला झोपायला लागते. मणक्याचं ऑपरेशन गेलं की कमरेखालची ताकद निघून जाते. आमच्या शेजारची एक आजी होती, त्यांचं ऑपरेशन झालं, त्या कायमच्या झोपून राहिल्या. आता ह्या कोण आजी असतात सगळ्यांच्या गावात हे आजवर मला नक्की कळलेलं नाही, पण प्रत्येकाच्या गावात अशी एक आजी असते. याच्यातला चेष्टेचा भाग सोडला तर मणक्याच्या ऑपरेशन नंतर झोपून राहणे किंवा कमरेखालची ताकद जाणे किंवा पेशंट पॅरालाइज होणे, ह्या सर्व आहेत, ह्या कवी कल्पना आहेत असं मला लोकांना सांगावंसं वाटतं. मणक्याच्या ऑपरेशन नंतर कमरेखालची ताकद जाणे ही आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये गोष्ट जवळपास दुरापास्त झालेली आहे. आजचं जग आहे हे एंडोस्कोपिक सर्जरी, मायक्रोस्कोपिक सर्जरी या सेफ आणि रिलायबल टेक्निक्स आहे, म्हणजे ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो आणि जे आपल्याला चांगले रिझल्ट देऊ शकतात अशा टेक्निक्स आहे. ह्या टेक्निक्स मध्ये मणक्याच्या ऑपरेशन दरम्यान मज्जारज्जूला धक्का लागणे, कमरेखालची ताकद जाणे, लघवीवरची ताकद जाणे, ह्यापैकी काहीही गोष्टी होण्याची शक्यता दुरापास्त असते. म्हणजे 10,000 सर्जरी केल्या तर एखाद्या पेशंटच्या पंजातली ताकद काही प्रमाणात कमी होणे होऊ शकतं, परंतु उरलेले 9,999 पेशंट जे आहेत त्यांमध्ये कुठलीही पायातली ताकद जाणे किंवा चालताना त्रास होणे, कायमचं झोपून राहायला लागणे, कमरेखालची ताकद जाणे, यातला कुठलाही प्रॉब्लेम नंतर होत नाही, हे मला सर्वांना सांगायचंय. कारण आजचं टेक्निकच असं आहे, जर मी एंडोस्कोप मध्ये बघून सर्जरी करत असेल तर मला पुढीच्या दोऱ्याएवढी असणारी खरी नस मला एखाद्या मोठ्या दोरखंडासारखी समोरच्या टीव्ही मध्ये दिसत असते. त्यामुळे न दिसण्यामुळे त्याला धक्का लागणे किंवा ती नस कापली जाणे किंवा त्याला ट्रॉमा होणे, अशा गोष्टी आजच्या जगामध्ये होणं जवळपास दुरापास्त आहे. त्याच्यामुळे एंडोस्कोपिक सर्जरी, मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शकावाटे होणारी सर्जरी, तसेच इंट्राऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग म्हणजे ऑपरेशन दरम्यान होणारा नसांचा आणि स्नायूंचा अभ्यास, जो आपल्याला ऑपरेशन दरम्यान कळवतो की पेशंटच्या पायातली ताकद कमी होतीये का नाही, ह्या सर्व टेक्निक्स आहेत, ह्या आता काळाच्या खूप पुढे गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे 40 वर्षापूर्वी ही जी भीती असायची की टेक्नॉलॉजी तेवढी सुपिरियर नाही किंवा तंत्रज्ञान तेवढं प्रगत नाही, ज्याच्यामुळे ऑपरेशन दरम्यान असे प्रॉब्लेम होत आहेत, पायातली ताकद जाते, पेशंटला झोपून राहायला लागते, हे 40-45 वर्षापूर्वी जेवढं खरं होतं त्या तुलनेत आज हे अत्यंत धादांत असत्य आहे. यातल्या काही गोष्टी ऑपरेशन नंतर होत नाही. आमचे पेशंट ऑपरेशन नंतर इतके वेदनाविरहित असतात की आज मी सर्जरी केली तर पेशंट उद्या स्वतःच्या पायावर उभा राहतो, चालतो आणि तिसऱ्या दिवशी स्वतःच्या घरी जातो. एंडोस्कोपीनी सर्जरी केलेला पेशंट असतो तो आज संध्याकाळी चालतो आणि उद्या घरी जातो. त्याच्यामुळे ऑपरेशन नंतर तुम्हाला झोपून राहायचंय, पायातली ताकद जाईल, यातल्या कुठल्याही गोष्टी ऑपरेशन दरम्यान होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा गैरसमजांपोटी पेशंट सर्जरी करून घ्यायला तयार होत नाही, नसांचे दाब असेच वाढत राहतात. त्यामुळे दीर्घकाळ नस दबल्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतात ते पेशंटला ऑपरेशन नंतर सुद्धा सहन करायला लागतात, ज्याला न्यूरोपॅथिक पेन म्हणतात किंवा न्यूरो डेफिसिट म्हणतात. म्हणजे नस प्रदीर्घ कालावधी त्यासाठी दाबून असल्यामुळं पायातली ताकद जाणे, जी गोष्ट ऑपरेशन नंतर होईल अशी तुम्हाला भीती वाटत असते, ती ऑपरेशन न केल्यामुळे ऑपरेशनच्या आधीच होते. आणि न्यूरोपॅथिक पेनमुळे ऑपरेशन नंतर जरी ती मार खाल्लेली किंवा इजा झालेली नस मोकळी केली तरी दुखणी पूर्ण पूर्ववत होत नाही. त्यामुळे अशा गैरसमजांना बळी पडू नका. ऑपरेशन अत्यंत व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या आजकाल मणक्याचे होतात. ऑपरेशन नंतर लवकरात लवकर तुम्ही स्वतःच्या कामाला लागू शकता आणि 6 महिने आणि 2 वर्ष तुम्ही झोपून राहिले हे आताच्या मणक्याच्या ऑपरेशन नंतर कधीच होत नाही. मी आहे डॉक्टर हिमांशू कुलकर्णी, हे आहे श्रद्धा स्पाइन हब सांगली, आणि अशाच मणकाविषयक माहितीसाठी आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला भेट देत राहा.